बुद्ध गार्डन वृक्षतोड प्रकरणी ठेकेदारांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी, अनुमतीशिवाय वृक्षतोड 830 झाडे लावण्याची अटही अपूर्ण. हिंदू विधिज्ञ परिषदेचे महापालिकेकडे निवेदन. कोल्हापूर येथील KMT वर्कशॉप परिसरातील बुद्ध गार्डन इथं इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग केंद्र उभारण्यासाठी महापालिकेची अनुमती न घेता करण्यात आलेल्या अवैध वृक्षतोडी प्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्याची मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भात महापौर उपाराणी निकम आणि महापालिका आयुक्त राजेंद्र भारुड यांना निवेदन देण्यात आलं. वृक्षतोड करताना संबंधित ठेकेदारानं 830 झाडं लावणं अपेक्षित होतं, मात्र एकही झाड लावण्यात आलेलं नाही. तसंच प्रत्येक झाडामागं 5,000 रुपये प्रमाणे 4,15,000 रुपयांची अनामत रक्कम जमा करणं अपेक्षित असतानाही ती भरलेली नसल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. या प्रसंगी अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी माहिती देताना वृक्षतोड प्राधिकरण समिती सदस्य उदय गायकवाड यांनी हा प्रकार संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तत्कालीन प्रशासकांनी नोटीस देण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं. कार्योत्तर संमतीमध्ये अवैध वृक्षतोड असल्यानं भरपाई वसूल करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करणं अपेक्षित असतानाही तो करण्यात आलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संबंधित ठेकेदाराकडून 830 झाडांची लागवड करून घेण्यासोबतच संबंधित वृक्ष अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. बाबासाहेब भोपळे यांनी सामान्य नागरिकांनं अशी वृक्षतोड केल्यास तत्काळ कारवाई होते, मात्र या प्रकरणात 1 वर्ष उलटूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे न्याय व्यवस्थेत दुहेरी निकष का, असा सवाल उपस्थित केला. यावेळी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता प्रीती पाटील, प्रदीप पुजारी, बाबासाहेब भोपळे उपस्थित होते. निवेदन स्वीकारल्यानंतर महापौर उपाराणी निकम यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.